ठीक आहे, अशीच आहे साहेब की जवळपास आता 2 वर्षे होतील आता मे महिन्यामध्ये, पण अजून आम्हाला काही कुठलेही नुकसान भरपाई झाली नाही. आणि जो आमच्यावर अन्याय झालेला आहे त्यांची कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा. आणि त्या संदर्भात असा विषय आहे की ते घर तुटल्याच्या नंतर आमच्या वडिलांनी त्याची धास्ती घेतली आणि ऑगस्टमध्ये त्यांचा म्हणजे मृत्यू झाला. तर त्याच्या मृत्यूच्या पश्चात आमचा एवढा मोठा परिवार आहे. आज आम्ही इथे जंगलामध्ये राहतो. जवळपास आमच्या घराला इथे 25 वर्ष झाले. ग्रामपंचायत पिंपळनेरची आमची घरपट्टी आहे. तरीसुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे मोबदलासुद्धा मिळाला नाही. आणि जवळपास आता मी आणि माझी आई, माझा भाऊ, आम्ही जवळपास 32 चक्रा फेऱ्या मारल्या उपजिल्हा अधिकारी कार्यालयाला, तरीसुद्धा तिथून काही आम्हाला दाद मिळाली नाही. आणि इथला जो ठेकेदार आहे कमलाकर पाटील, तो म्हणजे आम्हाला सांगतो की तुम्हाला 40 लाख रुपये देत होतो, तुम्ही घेतले नाही, असा तसा. म्हणजे आता आम्ही जर जेव्हा चौकशी केली या संदर्भात, तर ते DFCवाले सांगितले की तुम्हाला म्हणजे तुमचा जो घर बाधित झाले त्यांचा पुनर्वसन विभागाकडून फक्त 14,17,000 एका घराचे मिळतील. तरी पण आम्ही म्हणजे असा विचार केला, चला 2 घरं आपली तुटतील तर 2 14 28 लाख मिळतील. परंतु नंतर ते सांगायला लागले की नाही, आता तुमच्या वडिलांच्या नावावर, एकट्याच्याच नावावर दोन्ही घरपट्ट्या आहेत. तर नियम असा आहे 18/5/2018चा की 22/5/2018चा की एका माणसाच्या नावावर म्हणजे सरकारी जमिनीमध्ये किंवा जर घरपट्टी असेल तर एकच तुम्हाला म्हणजे एकाचाच मोबदला मिळेल. तरी आम्ही त्याला पण एक झालो होतो. पण आज जवळपास इतका वेळ होऊन गेला तरी पण आम्हाला काही कुठलाही मोबदला मिळाला नाही आणि म्हणजे कुठलीही यश नाही झाली. तरी तुमच्या याच्यातून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची म्हणजे हे आहे. आणि मी प्रशासनाला पण सांगू इच्छितो की आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे. आम्हाला आमचं घर तोडल्यापासून आम्हाला उघड्यावर राहायला लागते, संडासला लघवीला आंघोळ करायला बाहेरच राहायला लागते. मुलांचं पण खूप ओरातन होते, उन्हातानातच राहायला लागते आम्हाला. काय तुमची मांग काय शासनाकडे? आम्हाला न्याय मिळावा बस. आणि आमचे बकरी म्हशी वगैरे मिळाल्या त्याचं पण काहीतरी करा. याच्याबद्दल मी तक्रार करतो का तुम्ही आमचे एवढी बकरी मेली, 2 म्हशी मेल्या ना, आमचे एवढं हाल आहेत का आम्हाला नाही तर पाणी नाही, कुठल्या गोष्टीची सुविधा नव्हती, लाईट नव्हती. एका माणसाने आम्हाला 1 वर्ष लाईट नव्हती, एका माणसाने आम्हाला या करून लाईटीचा पण या केला ना. 25 वर्ष इथं आम्ही राहतो न. इथं कोणी आतमध्ये तर एवढे माझी लहान पोरं घेऊन होतो, पण कोणी आतमध्ये तर अजून आला नव्हता. पण यांनी जे कमलाकर पाटीलनी या घेतला, कंत्राट घेतला, तसं 4 वर्षे पासून आम्हाला त्रास देतो ना. अजून शासनाकडे काय मागणी मग करणार? आम्हाला न्याय मिळावा हेच आमची मागणी. स्पीड न्यूज भारत.